नमस्कार. आज आपण चालू घडामोडी या सिरीजमधील पुढचा आणि शेवटचा भाग बघणार आहोत. जर आजच्या व्हिडिओमध्ये सर्व प्रश्न कव्हर झाले तर ठीक आहे, नाहीतर अजून एक भाग येईल आणि आपली सिरीज पूर्ण कंप्लीट होईल, जी इयरबुक 2024 मध्ये दिली आहे देवा जाधवर सरांच्या इयरबुकमधली. ठीक आहे, तर आजचा पहिला प्रश्न आहे आणि सिरीजमधला 61वा. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे परमिंदर चोप्रा. 2005 पासून त्या PFC मध्ये कार्यरत आहेत. PFC ची स्थापना 1986 मध्ये. PFC ही ऊर्जा क्षेत्राला समर्पित असलेली सर्वात मोठी पायाभूत सुविधा वित्त कंपनी आहे. हा जो प्रश्न आहे तो नीट लक्षात ठेवा, कारण हे महत्त्वाची घटना आहे. कारण PFC च्या पहिल्या महिला अध्यक्षा परमिंदर चोप्रा आहेत. ठीक आहे. त्यानंतर पहिला खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव कोठे पार पडला? तर त्याचं उत्तर आहे ओडिशामध्ये. स्पष्टीकरण: ठिकाण कुठे होतं? भुवनेश्वर, ओडिशा. दिनांक 9 ते 12 जून 2023. आयोजक ओडिशा सरकार आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. ठीक आहे, नीट बघून घ्यायचं की आयोजक नेमकं कोण कोण आहे. ओडिशा सरकार आहे आणि केंद्रामधलं कोणतं? तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. हे लक्षात ठेवा, तिथे आपण कन्फ्यूज होऊ शकतो. पहिला खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव, आणि त्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, कारण पहिला आहे हा पहिला खेलो इंडिया आदिवासी क्रीडा महोत्सव कुठे? तो ओडिशामध्ये भुवनेश्वर येथे पार पडला. आयोजक ओडिशा सरकार आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय. नंतर पुढचा प्रश्न: जागतिक शुश्रूषा पुरस्कार 2023 च्या यादीत किती भारतीय परिचारिकांचा समावेश आहे? त्याचं उत्तर आहे 2. सदर पुरस्कार दुबईमधील ॲस्टर DM हेल्थकेअर तर्फे दिला जातो. कोणता पुरस्कार आहे हा? जागतिक शुश्रूषा पुरस्कार. त्याच्यात भारतीय 2 परिचारिकांचा समावेश आहे. कोणातर्फे दिला जातो? दुबईमधील ॲस्टर DM हेल्थकेअर तर्फे दिला जातो. स्वरूप काय आहे? $2.5 लाख आहे. 2023च्या पुरस्कार यादीत 2 भारतीय परिचारिका. पहिले आहे शांती तेरेसा लाक्रा आणि दुसरे आहे जिन्सी जेरी. असा पण प्रश्न विचारू शकतात की यांचे नावं प्रश्नामध्ये देऊन हे खाली कशाशी संबंधित आहे किंवा कोणता पुरस्कार यांना मिळाला आहे. ठीक आहे, म्हणून सगळ्या पद्धतीने लक्षात ठेवायचा प्रयत्न करत जा. नंतर पुढचा प्रश्न आहे न्यायाधीश AP साही खालीलपैकी कशाचे नवनियुक्त अध्यक्ष आहे? त्याचं उत्तर आहे राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोग. आता जे बाकीचे ऑप्शन आहे त्याचे त्यांनी अध्यक्ष कोण आहेत ते दिलेलं आहे. ठीक आहे, पण न्यायाधीश AP साही कशाचे आहेत अध्यक्ष? तर राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण. हे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष अरुण मिश्रा. केंद्रीय दक्षता आयुक्त प्रवीण कुमार श्रीवास्तव. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण महासंचालक जनार्दन प्रसाद. हे सगळे आपले बघून झालेले आहेत आधीच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे, याच्यात अजून एक समाविष्ट होऊ शकतं नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलचे. त्यांचं पण नाव श्रीवास्तवच आहे, प वरूनच आहे, आठवा तुम्ही. मी तेव्हा सांगितलं होतं केंद्रीय दक्षता आयुक्त आणि NGT. नीट लक्षात ठेवा. पुढे राष्ट्रीय तटीय पोलिसिंग अकादमीची स्थापना खालीलपैकी कोणत्या राज्यात करण्यात आली? तर त्याचं उत्तर आहे गुजरात. मे 2023 मध्ये गुजरातमधील ओखा येथे नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंगची पायाभरणी करण्यात आली. NACP ही देशातील पहिली राष्ट्रीय अकादमी असून पोलीस दलांना किनारपट्टीचे प्रभावीपणे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षित करते. ठीक आहे, पुढचा प्रश्न. खालील विधाने लक्षात घ्या. पहिलं विधान: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2023 रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात योगा दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले. पुन्हा वाचते मी. पहिलं विधान: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 जून 2023 रोजी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात योग दिन कार्यक्रमाचे नेतृत्व केले. दुसरं विधान आहे या कार्यक्रमात 135 देशाचे नागरिक सहभागी झाले होते. आणि तिसरं विधान: या कार्यक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली. तर याचं उत्तर आहे की जी तिन्ही विधानं आहेत ते सगळे बरोबर आहेत. स्पष्टीकरण बघूया.
2023 योगा दिन थीम योगा फॉर वसुदैव कुटुंबकम. 21 जून 2015 मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या स्थापनेचा मसुदा भारताने प्रस्तावित केला होता. 2023चा 9वा योग दिन होता. ह्या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे हां. 21 जून 2015 पासून सुरुवात आणि 2023चा 9वा योग दिन होता. पुढचा प्रश्न 67वा डॅश डॅश हे भारतातील पहिले ई शासित राज्य ठरले. तर कोणते? केरळ. केरळ हे भारतातील पहिले ई शासित राज्य ठरले. स्पष्टीकरण. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी केरळ भारतातील पहिले पूर्णपणे ई शासित राज्य बनल्याचे मे 2023 मध्ये जाहीर केले. पुढचा प्रश्न संरक्षण क्षेत्राशी जोडलेला देशातील पहिला फंड कोणत्या कंपनीने सुरू केला? त्याचं उत्तर आहे HDFC AMC. देशातील पहिला संरक्षण क्षेत्राला वाहिलेला डिफेन्स फंड मे 2023 मध्ये सुरू झाला. फंड त्याच्या निव्वळ मालमत्तेपैकी किमान 80% संरक्षण आणि संबंधित क्षेत्रातील कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल. पुढचा प्रश्न भारतातील कोणत्या मुख्यमंत्र्याने सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम केला आहे? त्याचं उत्तर आहे पवनकुमार चामलिंग. कोणत्या राज्याचे ते मुख्यमंत्री होते? तर सिक्कीमचे. किती वर्ष? 24 वर्ष. त्यांच्यानंतरचे बघून घ्या. 1 नंबरला पवनकुमार चामलिंग सिक्कीम, नंतर नवीन पटनाईक ओडिशाचे 23 वर्ष, नंतर ज्योती बसू पश्चिम बंगाल 23 वर्ष. नवीन पटनाईक 23 वर्ष, ज्योती बसू पश्चिम बंगाल 23 वर्ष. पुढचा प्रश्न संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा प्रचार करण्यासाठी भारतातर्फे किती देणगी देण्यात आली? त्याचं उत्तर आहे $1 दशलक्ष. हिंदी भाषेच्या संवर्धनासाठी भारताने संयुक्त राष्ट्र संघाला $1 दशलक्ष देणगी जुलै 2023 मध्ये दिली. संयुक्त राष्ट्रांच्या 6 अधिकृत भाषा इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, रशिया, चिनी आणि अरबी. आता ह्या कशा लक्षात ठेवायच्या? तर ज्या 5 कंट्री आहे परमनंट मेंबर त्या फ्रेका म्हणून लक्षात ठेवायच्या. आणि हे जे 6 अधिकृत भाषा आहे ना त्याच्यात फक्त एस घालायचा, म्हणजे फ्रेस्का असं लक्षात ठेवायचं. फ्रेस्का FRESCA. F फॉर फ्रेंच, R फॉर रशियन, E फॉर इंग्लिश, E फॉर इंग्लिश, S फॉर स्पॅनिश, C फॉर चिनी आणि A फॉर अरेबिक. फ्रेस्का अशा पद्धतीने या भाषा लक्षात ठेवायच्या. नंतर पुढचा प्रश्न विवाद से विश्वास 2. विवाद से विश्वास 2 ही योजना कोणत्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आली? तर 2023-24च्या. योजना सुरुवात ऑगस्ट 2023. लवादाने दिलेल्या निवाड्याविरोधात न्यायालयात करण्यात आलेल्या अपीलांच्या विवादासाठी ही योजना सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न भारत नेट प्रकल्पाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारने किती निधी मंजूर केला आहे? उत्तर आहे 1.39 लाख कोटी. 1.39 लाख कोटी. उद्देश काय होता? ग्रामीण भारतातील लोकांना ऑनलाईन सेवांचा लाभ घेता यावा. प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये भारत नेटद्वारे किमान 100 MBPS बँडविड्थ उपलब्ध करून देणे. आणि सुरुवात कधी झाली भारत नेट प्रकल्पाची? तर 2015ला. पुढचा प्रश्न गिग कामगारांना कायदेशीर सामाजिक सुरक्षा प्रदान करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर राजस्थान. गिग अर्थव्यवस्था ही एक मुक्त बाजार प्रणाली आहे. यामध्ये संस्था अल्पकालीन कामासाठी स्वतंत्र कामगारांशी करार करतात. पुढचा प्रश्न 2023चा एनी अवॉर्ड कोणाला मिळाला? त्याचं उत्तर आहे प्रोफेसर थलपिल प्रदीप. स्पष्टीकरण IIT मद्रास येथील रसायनशास्त्र विभागात कार्यरत ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनासाठी एनी अवॉर्डची सुरुवात 2007 आणि हा पुरस्कार कितवा आहे? तर 15वा आहे. पुन्हा बघून घ्या. 2023चा एनी अवॉर्ड प्रोफेसर थलपिल प्रदीप. कोण आहेत ते?
IIT मद्रास येथील रसायनशास्त्र विभागात कार्यरत आहे. ऊर्जा आणि पर्यावरण क्षेत्रातील वैज्ञानिक संशोधनासाठी या अवॉर्डची सुरुवात 2007ला आणि पुरस्कार क्रमांक कितवा आहे? 15वा आहे. पुढचा प्रश्न, साऊथ एशियन यूथ टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने किती सुवर्णपदक जिंकले? तर त्याचं उत्तर आहे 16. त्याच्यात सहभागी 6 देश कोणते? भूतान, बांगलादेश, भारत, मालदीव, श्रीलंका, नेपाळ. ठीक आहे. भूतान, नेपाळ, नंतर मालदीव, श्रीलंका, बांगलादेश, भारत. ठिकाण कुठे होतं? इटानगर, अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न, एप्रिल 2013 मध्ये राणी रामपाल ही स्वतःच्या नावाचे स्टेडियम असलेली डॅश डॅश मधील पहिली महिला ठरली. त्याचं उत्तर आहे हॉकी. राणीज गर्ल्स हॉकी टर्फ स्टेडियम रायबरेली या ठिकाणी आहे. भारतीय हॉकी टीमची ती कर्णधार. मूळची हरियाणा राज्यातील. 15व्या वर्षी 2010 मध्ये हॉकी वर्ल्ड कपचे प्रतिनिधित्व केले होते. 212 सामन्यात 134 गोल केले आहेत. पुढचा प्रश्न, मार्च 2023 मध्ये नीतू घनसास यांना BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2022 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? त्याचं उत्तर आहे मुष्टियुद्ध. मुष्टियुद्ध म्हणजे काय? तर बॉक्सिंग. स्पष्टीकरण, मूळ राज्य हरियाणा 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं आहे. नीट लक्षात ठेवा. राणी घनसास. तर मुष्टियुद्ध म्हणजे बॉक्सिंगशी संबंधित आहे. मूळ राज्य हरियाणा आहे आणि 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं आहे. आणि कोणता अवॉर्ड मिळाला आहे? BBC इमर्जिंग प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार 2022. पुढचा प्रश्न, 2023 मध्ये इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलने कोणत्या रेल्वे स्थानकाला प्लॅटिनम या सर्वोच्च मूल्यांकनासह ग्रीन रेल्वे स्टेशन सर्टिफिकेशन हा पुरस्कार बहाल केला? तर त्याचं उत्तर आहे विशाखापट्टणम रेल्वे स्थानक. कोणाद्वारे? इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलद्वारे. प्लॅटिनम सर्वोत्कृष्ट रेटिंग आहे. जानेवारी 2023 मध्ये प्राप्त. 6 श्रेणीमध्ये या रेल्वे स्टेशनला 100 पैकी 82 गुण प्राप्त केले. पुढचा प्रश्न, एप्रिल 2023 मध्ये प्रकाशित झालेले क्रॉसकोर्ट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? त्याचं उत्तर आहे जयदीप मुखर्जी. ते कोण आहे? तर प्रसिद्ध टेनिसपटू आहे. नीट लक्षात ठेवा. क्रॉसकोर्ट पुस्तक कोणी लिहिले तर हे माहिती पाहिजे, जयदीप मुखर्जी. पण असा प्रश्न विचारला, जयदीप मुखर्जी यांचे समजा असा विचारला की जयदीप मुखर्जी कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर आपल्याला माहिती पाहिजे टेनिस या खेळाशी ते संबंधित आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश या दिवशी नव्या संसदेत एकाच दिवशी 78 खासदार निलंबित करण्यात आले की जो संसद सदस्यांवरील कारवाईचा विक्रम ठरला? त्याचं उत्तर आहे 18 डिसेंबर 2023. नव्या संसदेने एकाच दिवशी लोकसभेच्या 35 आणि राज्यसभेच्या 45 खासदारांना निलंबित केले. त्यानंतर काही दिवसांनी आणखीन काही खासदारांचे निलंबन केले. निलंबित एकूण खासदार 141. निलंबन कालावधीत खासदारांना संसदेत उपस्थित राहता येत नाही. घटनेच्या कलम 122 नुसार संसदेने केलेल्या कारवाईवर न्यायालयात दाद मागता येत नाही. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते किंवा कोणती विधाने ही प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना बाबत अचूक आहे? पहिलं विधान, ही योजना 1 जानेवारी 2023 पासून लागू झाली. दुसरं विधान, 80 कोटीहून अधिक गरीब आणि अतिगरीब लोकांना याचा लाभ मिळणार आहे. आणि तिसरं विधान, या योजनेचे उद्दिष्ट हे अंत्योदय अन्न योजना आणि प्रायमरी हाऊसहोल्डच्या लाभार्थींना मोफत अन्नधान्य पुरवण्याचे आहे. तर हे तिन्ही विधानं बरोबर आहेत. पुन्हा बघू, योजना कधी सुरू झाली? 1 जानेवारी 2023 पासून. 80 कोटीहून अधिक गरीब आणि अतिगरीब लोकांना याचा लाभ मिळणार आहे. उद्दिष्ट काय आहे? अंत्योदय अन्न योजना आणि प्रायमरी हाऊसहोल्डच्या लाभार्थींना मोफत अन्नधान्य पुरवण्याचं. स्पष्टीकरण, प्रधानमंत्री गरीब
कल्याण अन्न योजना म्हणजे गरिबांसाठीची अन्न सुरक्षा योजना आहे. घोषणा 26 मार्च 2020. कोणाद्वारे? तर ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाद्वारे चालवला जातो. जगातील सर्वात मोठा अन्न सुरक्षा कार्यक्रम ठरला आहे. कोणता? तर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना. पुढचा प्रश्न, 2023चा वन्यजीव संरक्षण पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? तर उत्तर आहे आलिया मीर. आलिया मीर पुरस्कार प्राप्त जम्मू काश्मीरची पहिली महिला आहे. चॅरिटी वाईल्ड लाईफ SOS संस्थेसाठी काम करतात. पुढचा प्रश्न, भारतातील पहिली कार्बन प्रभावशून्य पंचायत कोणती? त्याचं उत्तर आहे पल्ली. पल्ली पंचायत, जिल्हा सांबा, जम्मू. सौर ऊर्जेचा सर्वाधिक वापर. पुढचा प्रश्न, पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिक द्या आणि सोने घ्या ही योजना कुठे सुरू करण्यात आली? त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील सादिवरा या गावात ही योजना सुरू करण्यात आली. गावचे सरपंच फारुख अहमद गनई. 20 क्विंटल प्लास्टिक कचऱ्याच्या बदल्यात 1 सोन्याचं नाणं मिळतं. जुलै 2023 मध्ये घोषणा. 1-2 मिनिट फक्त. पुढचा प्रश्न, जानेवारी 2023 मध्ये पंतप्रधानांनी घोषित केलेल्या प्रकल्पाचे काय नाव आहे? नाव काय आहे ज्या अंतर्गत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवी संकटांनी प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला भारताकडून अत्यावश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा केला जाईल? उत्तर आहे आरोग्य मैत्री. आरोग्य मैत्री अंतर्गत भारत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवतावादी संकटामुळे प्रभावित कोणत्याही विकसनशील देशाला आवश्यक वैद्यकीय पुरवठा करेल. पुढचा प्रश्न, तृतीयपंथी समुदाय आणि भिकाऱ्यांसाठी कोणत्या मंत्रालयाने स्माईल योजना सुरू केली आहे? उत्तर आहे सामाजिक न्याय मंत्रालय. स्पष्टीकरण, या योजनेच्या माध्यमातून देशातील ट्रान्सजेंडर नागरिकांना मुख्य प्रवाहात आणले जाईल. स्माईल सपोर्ट फॉर मार्जिनलाइज्ड इंडिव्हिज्युअल्स फॉर लाईव्हलीहूड अँड एंटरप्राइजेस. कालावधी 2022 ते 2026. पुढचा प्रश्न, भारतातील पहिल्या सौर ऊर्जा चलित पर्यटक जहाजाचे नाव सांगा. त्याचं उत्तर आहे सूर्यांशू. भारतातील पहिल्या सौर ऊर्जा चलित पर्यटक जहाजाचे नाव सूर्यांशू. किंवा असंही विचारू शकता सूर्यवंशी हे काय आहे. आणि मग खाली 4 ऑप्शन देतील. आपल्याला माहिती पाहिजे हे काय आहे. सौर ऊर्जा चलित एक जहाज आहे. स्पष्टीकरण, कोणाद्वारे? तर केरळ स्टेट इनलँड नेव्हिगेशन कॉर्पोरेशन 27 किलोवॅट ऊर्जा निर्माण करू शकते. बोट जनरेटरसह सुसज्ज देखील आहे, जे पॅसेंजर लिफ्ट सिस्टीम आणि एअर कंडिशनरला ऊर्जा देण्यास मदत करेल. सौर पॅनल जहाजाच्या ऊर्जेच्या सुमारे 75% गरजा पुरवतील व उर्वरित जनरेटरद्वारे पूर्ण केल्या जातील. खालीलपैकी कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय भारतात आहे? त्याचं उत्तर आहे आंतरराष्ट्रीय सौर युती, इंटरनॅशनल सोलर अलायन्सचं. मग ब्रिक्स बँकेचं कुठे आहे, ज्यालाच NDB किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक म्हणतात, त्याचं आहे शांघायला, चायनामध्ये. आशियाई डेव्हलपमेंट बँकेचं कुठे आहे? तर फिलिपिन्समध्ये आहे. हे दोन्ही नीट लक्षात ठेवा. स्पष्टीकरण बघू. स्थापना 30 नोव्हेंबर 2015. संस्थापक नरेंद्र मोदी आणि फ्रान्सवा ऑलांद, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष तेव्हाचे. मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा, ज्यामध्ये 121 सौर संसाधनांनी समृद्ध अशा कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानच्या 121 देशांचा समावेश आहे. भारतात मुख्यालय असणारी ही पहिलीच आंतरराष्ट्रीय संघटना आहे. पुढे, फेब्रुवारी 2023 मध्ये बातम्यांमध्ये दिसून आलेला जादुई पिटारा हा किंवा ही एक डॅश आहे. तर काय आहे? खेळ आधारित अध्ययन शिक्षण संबंधित साहित्य.
3 ते 8 वर्षातील मुलांसाठी खेळावर आधारित शिक्षण आहे. नर्सरी LKG म्हणजे लोअर KG साठी पुस्तक नसणार. UKG साठी म्हणजे अप्पर KG साठी प्लेबुक असणार. पुढचा प्रश्न, फेब्रुवारी 2023 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेने भारतातील भूस्खलन नकाशा संग्रह प्रकाशित केला? त्याचं उत्तर आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था. भारतातील भूस्खलन संदर्भातील माहिती लँडस्लाइड ॲटलास ऑफ इंडिया देते. 1998 ते 2022 दरम्यानच्या भूस्खलनाची माहिती यात आहे. खालीलपैकी कोणते पुस्तक बोरिया मुजुमदार यांनी लिहिले? त्याचं उत्तर आहे सचिन @50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो. भारतीय क्रीडा पत्रकार बोरिया मुजुमदार. ठीक आहे, कोण आहेत ते? भारतीय क्रीडा पत्रकार. सचिन तेंडुलकर यांचं प्लेइंग इट माय वे या तेंडुलकरांच्या आत्मचरित्राचे सहलेखक पण ते आहेत. सचिन @50 सेलिब्रेटिंग अ मेस्ट्रो हे पुस्तक एप्रिल 2003 मध्ये प्रकाशित. पुढचा प्रश्न, मार्च 2023 मध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण मंचाच्या 3ऱ्या सत्राची थीम काय होती? तर बदलत्या हवामानात स्थानिक अनुकूलता निर्माण करणे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मार्च 2023 रोजी नवी दिल्ली येथे विज्ञान भवनात राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण मंचाच्या 3ऱ्या सत्राचे उद्घाटन केले. यावेळेस पंतप्रधानांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस आपत्ती व्यवस्थापन पुरस्कार विजेत्यांना वितरित करण्यात आले. 2023च्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ओडिशा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि लुंगलेई अग्निशमन केंद्र जे मिझोरमचे आहे यांचा समावेश आहे. नीट लक्षात ठेवा, 2023च्या पुरस्कार विजेत्यांमध्ये ओडिशा आणि मिझोरमच्या, ओडिशाच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि मिझोरमचं काय लुंगलेई अग्निशमन केंद्राचा समावेश आहे. पुढचा प्रश्न, मार्च 2023 मध्ये राजस्थान हे आरोग्य हक्क कायदा लागू करणारे हे पहिले भारतीय राज्य बनले. तर स्पष्टीकरण काय? 30 मार्च 2023 रोजी आरोग्य हक्क कायदा लागू करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य ठरले. पुढचा प्रश्न, राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना आता रक्त संकलनाची माहिती डॅश डॅश या पोर्टलद्वारे करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचं उत्तर आहे ई रक्तकोश. राज्य रक्त संक्रमण परिषदेने राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना रक्त संकलनाची माहिती अद्ययावत करून ती ई रक्तकोश या संकेतस्थळावर रोज अपडेट करण्याच्या सूचना केल्या आहेत. असे न केल्यास ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार. शिवाय प्रतिदिन 1000 रुपये दंड केला जाणार आहे. रक्ताची उपलब्धता याची माहिती तात्काळ व्हावी यासाठी ई रक्तकोश हा उपक्रम हाती घेतला आहे. काशी तमिळ संगमम 2.0 एक्सप्रेस कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावते किंवा धावणार आहे? तर त्याचं उत्तर आहे कन्याकुमारी ते वाराणसी. स्पष्टीकरण, 19 डिसेंबर 2023 रोजी नरेंद्र मोदी यांनी काशी तमिळ संगमम 2.0 चे अनावरण केले. या प्रसंगी त्यांच्या भाषणादरम्यान नवीन प्रयोग करण्यात आला. तमिळ भाषिकांसाठी भाषिनी नावाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित अनुवाद उपकरणाचा वापर केला असे प्रथम त्यांनी केले. पुढचा प्रश्न, डिसेंबर 2023 मध्ये कोरोना विषाणूचा नवीन कोणता व्हेरियंट आढळून आला? त्याचं उत्तर आहे JN1. कोरोना विषाणूचा JN1 या नव्या उपप्रकाराचा संसर्ग झालेला राज्यातील पहिला रुग्ण सिंधुदुर्ग येथे आढळून आला. भारतात सर्वप्रथम केरळ येथे या विषाणूचा संसर्ग झाला होता. कोरोनाच्या BA.2.86 या प्रकाराचा JN1 उपप्रकार आहे. पुढचा प्रश्न, गो ग्रीन ही योजना कोणी सुरू केली? त्याचं उत्तर आहे महावितरण. महावितरणाच्या गो ग्रीन योजनेनुसार वीज बिल
वीज बिल छापील कागदाऐवजी ईमेल व SMS द्वारे स्वीकारण्याचा पर्याय निवडल्यास प्रत्येक बिलामागे मासिक 10 रुपयांची सवलत मिळते. यामुळे कागदी वीज बिलाचा वापर बंद होऊन पर्यावरणाच्या रक्षणाची महत्त्वाची जबाबदारी पार पडते. पुढचा प्रश्न. टेलिकम्युनिकेशन विधेयक 2023 नुसार बनावट सिम कार्ड घेतल्यास किती वर्षे कारावासाची तरतूद आहे? तर त्याचं उत्तर आहे 3 वर्ष. बनावट सिम कार्ड घेतल्यास 3 वर्ष कारावास आणि 50 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सिम कार्ड घ्यायचे तर बायोमेट्रिक ओळखपटणे आवश्यक असणार आहे. पुढचा प्रश्न. विधान अ. केंद्रीय शैक्षणिक मंत्रालय आणि केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये विद्यार्थ्यांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला. विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ आणि महाविद्यालयांना इलेक्ट्रोल लिटरसी अर्थात मतदान साक्षरतेबाबत अभ्यासक्रम समावेश करण्याचे निर्देश दिले आहे. बरोबर विधान कोणतं आहे? तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदान दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमार्फत जनजागृती करण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. खेलरत्न पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी हे कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर कोणत्या? मुंबई. 2023चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार चिराग शेट्टी, सात्विक साईराज रंकीरेड्डी यांना प्राप्त झाला. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या कंपनीने ग्रामीण भारतासाठी जुगलबंदी हा बहुभाषिक AI चॅटबॉट सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे मायक्रोसॉफ्ट. गुगलने बार्ड AI चॅटबॉट लॉन्च केला. 24 मे 2023 रोजी मायक्रोसॉफ्टने AI चॅटबॉट सुरू केला. AI चॅटबॉटचे नाव जुगलबंदी आणि AI चॅटबॉटच्या मदतीने ग्रामस्थांना शासनाचे कल्याणकारी उपक्रम आणि योजनांची माहिती घेता येणार आहे. हे चॅटबॉट AI फॉर भारतने IIT मद्रासच्या सहकार्याने विकसित केले. जुगलबंदी चॅटबॉट 10 भाषा समजू शकते. टायपिंग आणि व्हॉइस नोट्स दोन्ही समजू शकते. पुढचा प्रश्न. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोणत्या राज्यातून व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम सुरू केला? त्याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. 7 एप्रिल 2023 रोजी अमित शहा यांनी अरुणाचल प्रदेशातील किबिथू गावातून या कार्यक्रमाची सुरुवात केली. उद्देश ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास. भारतातील पहिला चतुष्पाद रोबोट कोणत्या कंपनीने बनवला? त्याचं उत्तर आहे स्वया रोबोटिक्स. स्वया रोबोटिक्स या हैदराबाद स्थित कंपनीने भारतातील पहिला चतुष्पाद रोबोट तयार केला. यासाठी DRDOच्या 2 लॅब, पुण्यातील संशोधन आणि विकास आस्थापना आणि बेंगळुरू येथील डिफेन्स बायो इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रो मेडिकल लॅबोरेटरी यांच्याशी भागीदारी केली आहे. पुढचा प्रश्न. नैसर्गिक शेतीचा वापर वाढविण्यासाठी भारत सरकारने 2023-24 पासून कोणती योजना सुरू केली? तर नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग. मार्च 2023 मध्ये भारतीय प्राकृत कृषी पद्धतीची प्रमाणमान करून शेतकऱ्यांना रसायनमुक्त शेतीचा अवलंब करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली. पुढचा प्रश्न. 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? त्याचं उत्तर आहे 61 पदके. 28 जुलै 2022 ते 8 ऑगस्ट 2022च्या दरम्यान 22वी राष्ट्रकुल स्पर्धा बर्मिंगहॅम, इंग्लंड येथे पार पडली. या स्पर्धेत भारताने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके जिंकली. राष्ट्रकुल स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. इथे काय लक्षात ठेवा, 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धा त्याच्यात कितव्या आहेत त्या म्हणजे 2022च्या तर 22वी राष्ट्रकुल स्पर्धा आहे. आता कोरिलेट होत आहे म्हणून सांगतेय की 2022च्या राष्ट्रकुल स्पर्धा कितव्या होत्या तर 22व्या होत्या. कुठे पार पडल्या? बर्मिंगहॅम. आणि आपण त्याच्यात सुवर्ण किती जिंकले तर 22 जिंकले.
22-22चं कुठेतरी कोरिलेशन होतं आहे, म्हणून मला वाटलं आता सांगावं, म्हणून मी सांगितलं. कुठे झाल्यात? बर्मिंगहॅम इंग्लंडमध्ये. आणि हे लक्षात ठेवा, 22 सुवर्ण आहे, पण 16 रौप्य आणि 23 कांस्य पदके. आणि राष्ट्रकुल स्पर्धा दर 4 वर्षांनी होते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात प्रथमच डॅश डॅश महामार्गालगत कांद्याची महाबॅग स्थापन करण्यात येणार आहे. तर त्याचं उत्तर आहे समृद्धी महामार्गालगत. स्पष्टीकरण, समृद्धी महामार्गालगत 13 कृषी समृद्धी केंद्र उभारण्यात येणार आहे. अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया व साठवणुकीमुळे पिकाची नासाडी होणार नाही. अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर हे अणुऊर्जा आधारित कांदा महाबँक, कांदा प्रक्रिया या साठवणुकीसाठी सहकार्य करणार आहे. पुढचा प्रश्न, मे 2023 मध्ये इचलकरंजी येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. मे 2023 मध्ये इचलकरंजी येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. स्पष्टीकरण, कोल्हापुरातील इचलकरंजीत स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. इचलकरंजीला MH51 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय स्थापन झाले. इचलकरंजी शहराला भारताचे मँचेस्टर सिटी म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, पहिली नियो मेट्रो कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? त्याचं उत्तर आहे उत्तराखंड. देशातील पहिली नियो मेट्रो डेहराडून उत्तराखंड येथे सुरू होणार आहे. नियो मेट्रो ही रबर टायरवर आधारित परिवहन प्रणाली आहे. हरिद्वार येथे देशातील पहिली पॉड टॅक्सी सुरू करण्यात येणार आहे. ऑन डिमांड पॉड टॅक्सी ही चालक विरहित इलेक्ट्रिक वाहने आहेत जी खास डिझाईन केलेल्या ट्रॅकवर चालतील. धवन 2ची यशस्वी चाचणी कधी घेण्यात आली? त्याचं उत्तर आहे एप्रिल 2023 मध्ये. खाजगी स्वदेशी स्पेस स्टार्टअप कंपनी स्कायरूट एरोस्पेसने 4 एप्रिल 2023 रोजी दुसऱ्या पूर्णपणे 3D प्रिंटेड क्रायोजेनिक इंजिन धवन 2ची यशस्वी चाचणी घेतली. नोव्हेंबर 2021 मध्ये चाचणी घेण्यात आलेल्या धवन 1 इंजिननंतर स्कायरूटने यशस्वीरित्या चाचणी घेतलेले हे दुसरे क्रायोजेनिक रॉकेट आहे. धवन 2 हे क्रायोजेनिक तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेले 3.5 किलो न्यूटन इंजिन आहे. या इंजिनला एरोस्पेस क्षेत्रातील भारताचे प्रणेते डॉक्टर सतीश धवन यांचे नाव देण्यात आले. पुढे, ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करून तुरुंगावर पाळत ठेवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. एप्रिल 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने देखील असा निर्णय घेतला. कारागृहांची सुरक्षा मजबूत करण्यासाठी ड्रोनचा वापर करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले. आणि पहिले राज्य कोणते? तर उत्तर प्रदेश. नुकतेच जाहीर झालेले महाराष्ट्र राज्याचे कितवे महिला धोरण आहे? त्याचं उत्तर आहे चौथे. राज्याचे महिला धोरण अष्टसूत्री असून त्यात प्रामुख्याने महिलांचे आरोग्य, पोषण, कल्याण, शिक्षण आणि कौशल्य, हिंसाचार प्रतिबंध, महिलांच्या उपजीविकेसाठी प्राधान्य, पायाभूत सुविधाची निर्मिती, प्रशासनात आणि राजकारणात महिलांचे प्रतिनिधित्व आणि विविध क्षेत्रातील संवेदनशीलता अशा क्षेत्रांचा समावेश करण्यात आला. उद्योग किंवा व्यावसायिक आस्थापनांमध्ये 30% महिलांना रोजगार दिला जाणार. कायद्याने वडिलांच्या आधी आईचे नाव लावणे सक्तीचे होणार आहे. पुढचा प्रश्न, लिक्विड मिरर टेलिस्कोप कोणत्या राज्यात आहे? उत्तर आहे उत्तराखंड. मार्च 2023 मध्ये देवस्थळ उत्तराखंड येथे आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचे उद्घाटन केले. दूरच्या आणि खोल खगोलीय जागेचा शोध घेण्यासाठी तयार. पुढचा प्रश्न, अल्पर गेझेराव्सी कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे अंतराळात जाणारा पहिला तुर्की नागरिक. तुर्कीचे पहिले अंतराळवीर कोण? तर अल्पर गेझेराव्सी. UAEचे सुलतान अल नेयादी स्पेसवॉक करणारे पहिले अरेबियन नागरिक. UAEचे सुलतान अल नेयादी स्पेसवॉक करणारे पहिले अरेबियन नागरिक. दोन्ही नावं लक्षात ठेवा. जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत पदक तालिकेत कोणता देश अव्वल क्रमांकावर आहे? त्याचं उत्तर आहे भारत. नवी दिल्ली येथे मार्च 2023 मध्ये 13व्या क्रमांकाची ही स्पर्धा पार पडली. पदतालिकेत भारताने एकूण 4 पदके जिंकली.
ही 4ही पदके सुवर्ण पदके आहेत. 4 सुवर्ण पदक विजेत्या महिला कोण? नीतू घनसास, निखत झरीन, लवलीना बोरगोहेन आणि स्वीटी बुरा. पुढचा प्रश्न, महिला आदिवासी साहित्य संमेलन कोठे पार पडले? त्याचं उत्तर आहे गडचिरोली. अध्यक्ष कोण? तर डॉक्टर स्ट्रीमलेट डकार, मेघालयाच्या, आणि उद्घाटक रजुबाई गावित, धुळे. ठिकाण गडचिरोली. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हा दिवस स्वातंत्र्य गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? त्याचं उत्तर आहे 28 मे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा 28 मे हा जन्मदिवस राज्य सरकारमार्फत स्वातंत्र्यवीर गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. ज्या पद्धतीने दिल्या आहेत त्या पद्धतीनेच त्या जोड्या आहेत, तशाच पाठ करायच्या. इराणी करंडक बक्षीस रक्कम 50 लाख, ट्युलिप करंडक 1 कोटी, इराणी करंडक 50 लाख, दुलीप करंडक 1 कोटी, रणजी करंडक 5 कोटी आणि मुश्ताक अली करंडक 80 लाख. ठीक आहे. स्पष्टीकरण, 2023 पासून रणजी करंडक विजेत्या संघास 3 कोटी ऐवजी 5 कोटी रक्कम मिळणार आहे. देवधर करंडक 40 लाख आणि विजय हजारे करंडक 1 कोटी. पुढचा प्रश्न, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॅश डॅश विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली? त्याचं उत्तर आहे कोयासन विद्यापीठ, आणि ते कोणत्या देशातलं आहे? तर जपान. जपानमधील कोयासिन विद्यापीठाने 120 वर्षाच्या इतिहासात प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी दिली. 119वा प्रश्न, मुख्यमंत्री विधवा एवं एकल नारी आवास योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश. या योजनेअंतर्गत विधवा व अविवाहित महिलांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. 120वा प्रश्न म्हणजे आजच्या सिरीजमधला किंवा आपली जी सिरीज चालू केली होती त्याच्यातला शेवटचा प्रश्न, डॅश डॅश यांचे 2024 हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याचं उत्तर आहे मोहम्मद रफी यांचे. मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार 2023 संतोष आनंद यांना मिळाला आणि मोहम्मद रफी पुरस्कार सोनू निगम यांना मिळाला. जीवन गौरव पुरस्कार म्हटलं तर संतोष आनंद यांना, आणि नुसता मोहम्मद रफी पुरस्कार म्हटलं सोनू निगम यांना, आणि 2023चे आहेत हे पुरस्कार. अशा पद्धतीने आपली ही सिरीज समाप्त होते. आज पूर्ण 120 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. धन्यवाद.